जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय। पत्रकार परिषदेत जरांगेंनी ऑडिओ बॉम्ब टाकलाय आणि या ऑडिओ क्लिप मध्ये हत्येची सुपारी घेत असतानाचा दोन आरोपींचा संवाद आहे। यावेळी त्यांनी मुंडेंचाही उल्लेख केलाय। 2 कोटींची सुपारी घेत असताना मुंडेंचा उल्लेख केल्यानं आता खळबळ उडाली आहे। आणि दुसरी गोष्ट आंतरवाडीमधून 2-4 जण गेले बरं का भेटायला। ते बी बोलणं झालं पण म्हणले ह्यांच्याकडे काहीच नाही। कोण जातं त्यांच्याकडे आंतरवाडीला? हा नाही बाबा 2-4 जण गेले आज नाही काल गेले। काल गेलते काय? हो हे विषय महाराष्ट्रासाठी सिरियस म्हणून वेळ घ्यायला लागला। आपल्याकडे हे नव्हतं बोलले हेच मनाने गेले त्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले। चर्चा हे केली तरी त्या म्हणजे असंच नाही काम बोलायला लागले म्हणजे असं तर कुणी बी बोलतोय। हा बरोबर काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे नाही आपल्या इतकं प्रूफ कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना। आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं मी। ऐका ना मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो। दोन आरोपी बोलतात आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले काम तुम्हाला सहकार्य केली ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी। हा चल मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बघा मला बाद झाले बाबा मला तेवढेच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही। हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हातानेच द्या मला तिथं ऐका ना तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून बत्तच करू ऐका ना धनंजय मुंडे म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवारी तुमचं कन्फर्म बोलणं झालं का धनंजय मुंडेचं तुमचं बोलणं झालं कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला आवाज बोलतो अमोलराव ते म्हणजे तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणले कांचनला पेमेंट घेऊन त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काय अडचण